भाऊ, आज तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार होती. माननीय मुख्यमंत्र्यांची आज भेट अपेक्षित नव्हती. ते शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले होते, त्यामुळे ओझरती भेट होऊ शकली असती, पण होऊ शकली नाही. किंवा माझी पण अपेक्षा नव्हती की या ठिकाणी गर्दीमध्ये त्यांची भेट घ्यावी. जर विकास कामांच्या संदर्भामध्ये भेट घ्यायची असेल तर मी त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊ शकतो आणि ते मला नेहमीच अपॉइंटमेंट मागितल्यानंतर देत असतात. भाऊ, तुम्ही अपेक्षा केलेली होती की विकासाच्या बाबत मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करतील आणि केली पाहिजे अशी अपेक्षा होती, पण जर बघितलं तर ताफा येत असताना एका ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या तर्फे काळे झेंडे दाखवलेले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे असताना सुद्धा या ठिकाणी याच्या संदर्भात काही बोलणं नाही केलं. शेतकरी आज अडचणीत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या अलीकडच्या कालखंडामध्ये झालेल्या आहे. शेतकऱ्याला यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली, ती कर्जमुक्तीची घोषणा फोल ठरली का अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाही आहे. 7-12 कोरा करू अनेक वेळाने सांगितलं ते नाही झालेलं. ज्या व्यवस्था करायला पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्या होत नाही. शेतमालाला भाव नाही. कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचा पैसा 2 वर्षापासून मिळत नाही. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3,000 कोटी रुपयाच्या आसपास सर्व क्षेत्रामधली बिलं अजून बाकी आहे आणि आज कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये आलेला आहे. मला वाटतं की सरकार दिवाळखोर आहे. सरकार पैसा देऊ शकत नाही.